आळंदीची ती सकाळ काहीतरी वेगळीच होती. वातावरणात एक प्रकारचा जडपणा होता, एक अशी शांतता होती जी शब्दात नाही मांडता येणार. असं वाटत होतं जणू निसर्गानंही श्वास रोखून धरलाय. कारण इतिहासातील एक असा क्षण जवळ येत होता, जो लिहिला जाणार नव्हता पण कायमचा, स्मरणात राहणार होता. नमस्कार. आज आपण एका अशा रहस्याचा शोध घेणार आहोत जे पिढ्यानपिढ्या फक्त परंपरेतूनच जिवंत राहिलंय. संत ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेण्यापूर्वी दिलेला तो शेवटचा न लिहिलेला संदेश, तो नेमका काय होता? चला उघडूया इतिहासाचं हे पान. जरा डोळ्यासमोर आणा ते दृश्य. हजारो वारकरी, भक्तगण, सामान्य माणसं सगळी आळंदीत जमली होती, कारण सगळ्यांना माहीत होतं की त्यांचे लाडके माऊली संत ज्ञानेश्वर जिवंत समाधी घेणार होते. त्यांचं वय तसं खूपच कमी होतं, पण त्यांचं ज्ञान ते युगांना पुरून उरेल इतकं मोठं होतं. तिथे ना दोन अगदी वेगळी चित्र दिसत होती. एकीकडे त्यांचे भक्त दुःखाच्या सागरात बुडाले होते, त्यांच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते. आणि दुसरीकडे होते ज्ञानेश्वर महाराज, जे कमालीचे शांत होते. त्यांच्या चेहऱ्यावर वियोगाचं दुःख नव्हतं, अजिबात नाही. उलट कित्येक दिवसांनी कुणी आपल्या घरी परतत असताना जो एक आनंद, जे समाधान असतं, ते दिसत होतं. त्या शांततेच्या क्षणी त्यांच्या अगदी जवळ त्यांची भावंड बसली होती. त्यांचे गुरु आणि मोठे बंधू निवृत्तीनाथ, धाकटे बंधू सोपानदेव आणि त्यांची लाडकी बहीण मुक्ताबाई. प्रत्येकाच्या मनात प्रश्नांचं काहूर होतं, पण ते विचारायची हिंमत कुणातच नव्हती. आणि मग मुक्ताबाईंनी तो प्रश्न विचारला जो तिथे जमलेल्या प्रत्येकाच्या मनात होता. त्यांचा आवाज अगदी हळू होता, पण त्यात इतकी ताकद होती की संपूर्ण जमाव स्तब्ध झाला. त्या म्हणाल्या, दादा, तुम्ही आम्हाला सगळं काही दिलं, जीवनाचं सार सांगितलं, पण जाताना आमच्यासाठी तुमचा शेवटचा आदेश काय आहे? तो क्षण खूप महत्वाचा होता. सगळ्यांनी कान टवकारले. सगळ्यांना वाटत होतं की आता ज्ञानेश्वर महाराज आपल्याला एखादा गुप्तमंत्र देतील किंवा एखादी अशी योग साधना सांगतील ज्यामुळे मुक्तीचा मार्ग अगदी सोपा होईल. काहीतरी ठोस, काहीतरी जे धरून ठेवता येईल, अशी सगळ्यांची अपेक्षा होती. पण ज्ञानेश्वरांनी काहीही मोठ्याने घोषित केलं नाही. त्यांनी कुठलाही उपदेश दिला नाही. परंपरेनुसार त्यांनी फक्त खाली वाकून अगदी हळू आवाजात, जणू काही ते रहस्य फक्त त्यांच्या अत्यंत जवळच्या लोकांसाठीच आहे, अशा पद्धतीने काही गोष्टी सांगितल्या. त्यांचा पहिला संदेश होता ज्ञानाच्या स्वरूपाबद्दल. ते म्हणाले, शब्दांच्या मागे धावू नका, अनुभवापर्यंत पोचा. याचा अर्थ खूप खोल आहे बरं का. ज्ञान हे पुस्तकात किंवा केवळ शब्दात नाहीये, ते प्रत्यक्ष अनुभवात आहे. शब्द फक्त दिशा दाखवू शकतात, पण प्रवास तर स्वतःलाच करावा लागतो. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली नामस्मरणाबद्दल. ते म्हणाले, नाम घ्या, पण नामातच हरवून जाऊ नका. तुम्ही ज्याला हाक मारत आहात त्याला ओळखा. हा एक प्रकारे इशारा होता. नामस्मरण ही एक यांत्रिक क्रिया, म्हणजे मेकॅनिकल ॲक्टिव्हिटी होता कामा नये. त्या नामाच्या मागे जो नामी आहे, जे मूळ तत्व आहे, त्याच्याशी एकरूप होणं जास्त महत्वाचं आहे. आणि तिसरा आणि कदाचित सर्वात महत्वाचा संदेश होता भक्तीबद्दल. भक्तीला सवय बनवू नका, भक्तीला दृष्टी बनवा. म्हणजे काय? तर भक्ती ही केवळ सकाळी संध्याकाळी करण्याची गोष्ट नाहीये, तर ती जगाकडे पाहण्याची एक पद्धत बनायला हवी. प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक क्षणात तेच ईश्वरी तत्व पाहण्याची नजर म्हणजेच खरी भक्ती. आता इथे एक स्वाभाविक प्रश्न निर्माण होतो की ज्ञानेश्वरीसारखा एवढा महान ग्रंथ लिहिणाऱ्या माऊलींनी आपला हा शेवटचा आणि इतका महत्वाचा संदेश तो लिहून का ठेवला नाही? याचं उत्तर दिलं त्यांचे गुरु निवृत्तीनाथ यांनी. ते म्हणाले, कारण ते शब्द नव्हते, ती एक स्थिती होती. ज्ञानेश्वरांनी जे काही सांगितलं ती केवळ माहिती किंवा इन्फॉर्मेशन नव्हती, तर ती एक अस्तित्वाची अवस्था होती. चेतनेची एक अशी पातळी होती जी शब्दात बांधताच येत नाही. हे बघा, ग्रंथ लिहिला जाऊ शकतो, तो ज्ञानाचं भांड आहे किंवा मार्ग दाखवणारा नकाशा आहे, पण दृष्टी ती फक्त अनुभवता येते. ती स्वतःच ज्ञान आहे आणि तीच आपलं ध्येय आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आहे, पण ज्ञानेश्वर होणं ही एक दृष्टी आहे, एक अवस्था आहे. यानंतर तो अंतिम क्षण आला. ज्ञानेश्वर महाराज अगदी शांतपणे समाधीच्या ठिकाणी गेले. त्यांच्या चेहऱ्यावर एक मंद हसू होतं. जणू काही त्यांना सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली होती आणि आता ते पूर्ण समाधानात होते. त्या क्षणी कोणताही मोठा चमत्कार नाही झाला,
आकाशातून काही प्रकाश वगैरे नाही आला किंवा कोणतीही दैवी घटना घडली नाही. तिथे फक्त एक खोल, अनामिक शांतता पसरली. अशी शांतता जी आतून जाणवते. आणि खरं तर हीच त्यांच्या त्या शेवटच्या संदेशाची पोचपावती होती. वारकरी परंपरेत या घटनेकडे शेवट म्हणून पाहिलं जात नाही. ते खूप सुंदर सांगतात. ते म्हणतात, त्या दिवशी ज्ञान थांबलं नाही, ते आतल्या दिशेने वाहू लागलं. म्हणजे ज्ञानेश्वरांनी ज्ञानाला ग्रंथातून बाहेर काढून प्रत्येकाच्या आतमध्ये हृदयात स्थापित केलं. तो ज्ञानाचा शेवट नव्हता, तर एका नवीन प्रवासाची सुरुवात होती. आणि जाता जाता हा एक विचार, कदाचित सर्वात मोठं ज्ञान, सर्वात मोठं सत्य असं काहीतरी आहे का जे कधीच शब्दात किंवा ग्रंथात मांडता येत नाही, जे फक्त आणि फक्त जगूनच अनुभवता येतं? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?